फुल गटर भरून झालेत. हा तर अजून पाऊस सुरूच झाला नाही आमच्याकडे. ह्याच्यापेक्षा जास्त आमच्याकडे पाऊस असतोय. यात बारकं कार्टून आमचं इथे काय भेन ते तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. दोघांची यात्रा एकच. मामांच्या बाबांकडे मागणार काय? थंबनेलसाठी फोटो नाही आला मला मस्त. गलक्ष्मीने पहिल्यांदा घेतलं खोरं हातात. काय झालं ते तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. आणि मम्मी येत आहे दोघे जणी. मला असं झूम करून दाखवतो. त्या बघा त्या दोघे जणी चालत चालत येतात. सायलेन्सरला पाय लागलेला आहे. हे पायावर बघू आता इथे लागले सायलेन्सर. सो हॅलो मित्रांनो, नमस्कार, गुड मॉर्निंग. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचा निशांत तुमचं स्वागत करतोय. आज मित्रांनो आम्हाला पेरायचा आहे तरवा. आम्ही आत्ताच उठलोय. भाताचा तरवा पेरायचा आहे. सो शेताकडे पण जायचं आहे. त्याच्या आधी बघूया आमच्या घरात काय चाललंय, कोण काय काय करतंय जरा, कारण बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग शूट करतोय. सो चला घरात बघूया कोण काय काय करतंय. आता उठलोय, डोर उघडून घरात जाऊया. थोडं सकाळी काम करतायत. साहेब पण आमच्या त्यांचं काहीतरी काम करतायत. ही बघा, ही मुलगी आज दाखवायसाठी काम करते. पुसून घ्यायचं जे रोज मला लागतं ते आज ही करायला लागली. म्हणजे माझं काम रोजचं आज कलाश्री आमचे करायला लागले. सो किती बरायची कलाश्री काम करते, चांगली गोष्ट आहे. करू दे, अशीच काम करू दे. कलाश्री पटकन पुसून. ही बघा कलाश्री एवढ्या जवळ टी व्ही बघतात. पाठवून बस. सगळी लहान मुलं अशी आहेत आजकालची. सगळे समोर बसून टी व्ही बघतात. समोर एवढ्या जवळ टी व्हीच्या बसून काय बघतात काय नाही. टीव्हीच्या जवळ पाठीवर बसायचं पुढच्या वेळेस. कळलं काय? आता बघ ते फटकेच होतो. डोळे खराब होतील. चष्मा लागेल. बॅटरी मग समजेल तुला. मला लाग उलट बोलतेस. हा माझं पुसून घेऊन झालेलं आहे. सगळी रूम चकचकीत झाली. सो आता जातो तरवा पेरायसाठी. जिकडे जायचं होतं. सो चला तुम्हाला पण दाखवतो तरवा कसा पेरतात. मित्रांनो मी शेतात आलोय. सगळ्यांच्या म्हणजे ते तरवा पेरायचं तिकडे आलेलो आहे गाडीवरनं मस्तपैकी. आजोबांना आमच्या लई गडबड. सो त्यांना पण घेऊन आलोय. ते बघा समोर चाललेत ती माणसं आमचीच आहेत. ते चालले आमच्यात. स्वतः तरवा पेरताना मी एकटाच आहे आणि ते त्यांच्यासोबत नांगर मला धरायचं आहे. सो मी शूट करू शकणार नाही शक्यतो. तरी मी बघतो, ट्राय करतो. कारण कलाश्री आली नाही. ती आली असती तर तिने व्यवस्थित शूट केलं असतं. सो बघू चला पटपट आता ते काम करायला जरा मदत करू त्यांना. त्याच्यानंतर आमचं इकडे सुरू आहे भात पेरणी. आमची झाली इकडची, ही दुसऱ्यांची झालं आहे. झूम करून बघा. सो तिकडे सुरू आहे काम. आमचं झालंय. सो मी पण काम करतो. माझ्या पाठीमागे काम सुरूच आहे, तुम्ही बघू शकता. सो आता मी पण थोडं काम करतो. नंतर मित्रांनो माझं काम झालेलं आहे. हे नांगर घेऊन आता चाललोय मी. दुसऱ्या काय शेतात काय करायचं आहे, भात पेरणी. सो तिकडे जायचं आहे. सो माझी अवस्था तुम्ही बघू शकता कशी आहे. हे माझ्या हातात नांगर आहे, ते घेऊन मला जायचं आहे. सो त्या शेतात जाय. फायनली मित्रांनो आत्ता घरी आलोय. मधला ब्रेक झाला आहे माझा घरी यायचा. आणि कलाश्रीला आता घेऊन जायचं. पण ही भाकरी खायला लागले, जेवण जेवायला लागले. आणि माझा गाडीवर सायलेन्सरला पाय लागलेला आहे. सो हे पायावर बघू शकता. इथे लागले सायलेन्सर. सो हे चुरचुरा लागले. आता लावतोय कोरपड पायाला. त्यांना थोडं गार वाटतंय. हे आहे कोरपड जे मी आत्ता लावतोय. थोडं गार वाटतं म्हणून हे लावून घेतोय पायाला. खूप जास्त भाजले. हा कोरपडला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते मला पण माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओच्या. आता ते पायाला खूप भाजतंय, खूप दुखतंय. सो म्हणून मी जरा कोरपड लावून घेतो. थोडं गार वाटतंय ना फील. मित्रांनो परत मी शेताकडे आलोय. जेव बिवून घरातून एक खताची पिशवी मला घेऊन जायची शेताकडे. इकडं आहे शेत आमचं, म्हणजे माझ्या मामांचं आहे, आमचं नाही आहे. मामांच्या ह्यासाठी करायचं. आणि तिकडून कलाश्री आणि मम्मी येत आहे दोघे जणी. तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो. त्या बघा त्या दोघी जणी चालत येतात, कारण गाडी घेऊन मी आलोय. सो त्या दोघी चालत येत आहेत. सो आता इथं जायचं आहे. खताची पिशवी घेऊन खाली जातो. तुम्हाला दाखवतो का पेरायचं कसं असतं ते, काय काय पेरतात भात पेरताना, काय काय करतात, नांगर कसं धरायचं. मगाच्या वेळेत मागच्या बघितलं असेल क्लिपमध्ये, पण ते दुसऱ्यांचं होतं. सो आता आमच्या घरात बघतो आम्ही. तुम्हाला दाखवतो प्रॉपर डिटेलमध्ये व्यवस्थित एक व्हिडिओ नीट करून तुम्हाला. कारण तिकडं ते दुसऱ्यांचं होतं. सो मला जास्त शूट करता आलं नाही, कारण मला काम करायचं होतं. सो इथं मी कलाश्रीला घेऊन आलो शूट करायसाठी. सो चला जाऊया शेतात आतमध्ये. मित्रांनो शेतात पोहोचलो आहे परत एकदा. मगाशी पण गेलो, आता पण गेलोय. आत्ता पण मामांचं करायला लावलं आहे, मगाशी दुसऱ्यांचं करायला गेलो. सो आता इथं ह्या अभ्यात करायचं आहे. आणि ह्या अभ्यात जिथं मामी आहे तिथं करायचं आहे. फोन माझ्या खिशात माझ्याकडेच फोन नाही. माझा फोन राहूच नको माझ्याकडे. तुझा फोन कलाश्री नको, काय पण उद्योग नको. कळलं काय?
काय बी उद्योग करू नको. आता हिचा फोटो लावणार मी. थंबनेलसाठी फोटो मिळाला मला मस्त. कलाचरीने पहिल्यांदा घेतलं कोरा हातात. काय झालं ते तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. सो चला बाबा बोलवायला गेले त्यांना. बघू तोपर्यंत ते येईपर्यंत काका वगैरे मगाशी होते ते. नंतर पेरायला सुरुवात करतो आम्ही. काही नीट पड फोडले खत थोडं टाकूया. झालं टाक. कधी टाकली कोण टाकली? तुझी आई माझी आई सगळ्यात हुशार नाही, लईच फास्ट आहे जरा. आमच्यासारख्या लोकांची हेच करणार नाही, आपणच फास्ट आहेत एकदम. सो मित्रांनो असं खत टाकायचं असते, ते पण तुम्हाला दाखवतो व्यवस्थित. तिकडून या चला. त्या साईडला दाखला ते चपला काढ तरी. इकडून बाट टाका द्यायचा, खत बी टाका द्यायचं. त्या साईडने घे. उमगावच आहे ना बारीच्या तिकडचं आहे ते पाणी. तांदूळचं पाणी मी बघतोय रोज. उमगावचं बी तसंच आहे वाटतं. काय करणार, अवघडच आहे. सोपी काम आवड नाही तुम्हाला दोघींनी. म्हणून मी करूच नाही लग्न. तुला ऑप्शन नाही का? मम्मीच आपला ऑप्शन आहे. घर इकडच्या इकडे उडी मारली. ते काय करा बिचारी जाणच नाही. घेऊन जावा ना लेकीस. मी काय नको म्हटलोय का काय? दुसऱ्या दिवशी परत पाठवून तुम्हीच देतले जा. लांब असलेलं निशांत भेट तरी काहीतरी. होय इथे काय भेट नाही. ते तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. दोघांची यात्रा एकच. मामांच्या बाबांकडे मागणार काय? मस्तपैकी बाबा लाड करते माझे, ते बी नाही. दररोज लाड नाहीत, फटके मिळतात. जवळ असल्याचे फायदे बी आहेत, तोटे बी आहेत. मामाच्या गावात जाऊ कोण नाही सुट्टीत, सगळी पोरं जातात. रोज दिसतंय नाही घर समोर दारात आलं की घरच दिसतंय आमचं. मग काय करणार, ऑप्शन नाही. पाऊस येताना बघ बारीक बारीक पडवलेला आहे. सांग बाई तूच काय त्यात. तेच सांगतोय. वाड्यावर नको रे बाबा. हे तुमचं बरं आहे ना. आजोबांचे तिकडे बी काय केलं ते मिळतं, इकडेच मिळतं. आजोबांचे काय मिळणार ना. आजोबांचे शाकाहारी रे. गोय शाकाहारी. बरं सगळे शाकाहारी म्हणतात, साईडच्या खोलीत नॉनव्हेज करतात घरात चाललंय म्हणून. मग तर मला त्या प्राण्यासनी मारून खाल्लं की मला अजिबात आवडलं नाही. तरी बी लोक खातात. तुझ्या तिकडचे पितळ असतील. सो फायनली एवढं सगळं झालंय मित्रांनो. हे एक ओपा आमचा पेरून झालेला आहे भात. हा पूर्ण ओपा इकडेपर्यंत. रेस्टवर सगळे बसलेत. कालू आमचं हे बघा कसं नाचतंय इकडे तिकडे. काम नको म्हणून फिरतंय, बाकी काय नाही. सो थोडं झालं आता हे ओपा करायचा आहे. हे खूप मोठा पण आहे. सो बघू किती वेळ लागतो ह्याला. त्यालाच 1 तासभर लागला आहे. ह्याला किती वेळ लागतो बघू. पाऊस पण बारीक बारीक यायला लागले थेंबे. सो किती वेळ होता अजून ते माहीत नाही. चला मित्रांनो बाबा आलेले आहेत. ते बघू शकता जरा लांब आहेत. ते बेच आता भात घेऊन आलेले आहेत जे आपल्याला पेरायचं आहे. सो आता आम्ही सुरू करतो भात पेरायला. पटकन भात पेरायला सुरू करतो आणि नंतर घरी जातो. बाबा 1 घंटा आला आहे आता. पाहायला एक तर ते सायलेन्सर लागला आहे खाली. पेरून वगैरे सगळं घरी आलेलं आहे. आणि घरी आमच्या 3-4 बारकी कार्टे आलेले आहेत. सो बारकी कार्टे ही बघत आता इथं आहे. ती अंधारात आहे. थांबा जरा 1 मिनिट लाईट लावूया आम्ही. ही बघा ही एक ताईची मुलगी आहे. पळती कशी बघा. ही चोकडे गेला. सगळ्यात बारकं कार्टून आमचं. ह्याचं नाव काय ग? ते नाव काय? देवांश. हे देवाचांश इकडे.
देवाचा अंश आहे म्हणे ह्यो. आणि हे बघ डाकू हे दिवसभर झोपा काढते फोन घेऊन घेऊन. कल्लू झोपा काढ नको. अभ्यास केले अभ्यास केला नको या मुलीला. काय काय केलं सगळं केले. सो फायनली मित्रांनो मी तयार झालेलो आता फ्रेश झालो आणि वाजले आत्ता 5:30. माझ्या रूममध्ये मी चष्मा माझा सकाळी जरा घाण झाला होता. सो मला आता तो फ्रेश करायचा आहे. सो ते करतो आहे. आत्ता मी आंघोळ वगैरे केले आणि फ्रेश झालो आहे. कारण बाहेर खूप जास्त पाऊस सुरू आहे. तुम्ही खिडकी उघडतो मी बघा बाहेर 1.5 तास झाला जवळजवळ. बाहेर खूप जास्त पाऊस सुरू आहे. जवळजवळ 2-2.5 तास झाले असतील. 1.5 तास मी कमी म्हटला 2-2.5 तास झाले असतील. भरपूर त्या कार्टूनच पण घेऊया नाही. तो आलाय तो बारका आमचा चष्म्याच्या बॉक्सने खेळताय नंगूपंगू आमचा. नंगूपंगू इकडे या. हो तर चष्मा क्लीन करतोय. चष्मा क्लीन झाला. सो फायनली मी रेडी झालो आहे. दिवसभर कंटाळून दमून एकदम दमलो आहे. आणि आता माझ्या रूममध्ये बसलो. सगळा पगार आहे माझ्या रूममध्ये. तुम्ही पाठीमागे पगार सगळा दिसत असेल मला या साईडला बोच सगळा पगाराचा आहे. आणि बाहेर सुरू आहे जोरदार पाऊस. मी खिडकीतून बघतो म्हणजे भरपूर जोरदार सुरू आहे. सो बाहेर जाऊन दाखवतो की पाऊस केवढा सुरू आहे. जवळजवळ 2.5-3 तास झाला बाहेर भरपूर पाऊस सुरू आहे. सो याच पावसात मला कलशला सोडायला जायचं आहे. मला जायची इच्छा नाही पण तिला क्लासला जायचं. सो मला हिला कल्लूला आमच्या क्लासला सोडायला जायलाच पाहिजेत. सो चला कल्लूच म्हणतात मी तुला. कालूच आहे ते आमची. कल्लू म्हणायला पाहिजे तिला. कलाश्री म्हणे. कालची मुलं प्रेमाने काय बोललं तर नाहीच म्हणत. सो बघू तिला क्लासला सोडायला जायचं. सो चला तिला क्लासला सोडायला जायला पाहिजेत. तिकडे जाऊया आता. मित्रांनो पाऊस जरा जास्तच आहे आणि मी कलाश्रीला अशा पावसात थोडं चाललो आहे. थोडंसरी छत्रीत घेऊन थोडा बघू शकता गावात झाला आहे कसा किती कचरा झाला सगळ्या अडचणीमुळे. ती कलाश्री पुढे चालले. सो तिला आता कडच्या साईडला सो इथं होळी तुम्हाला बघायला मिळेल. होळी अजून होळीला लांब आहे. हे कलाश्री जिभीच्या चालली आणि मी पण चाललो आहे. सो पाऊस लई आहे. सकाळी बघा सगळा चिखल झाला आहे गावात पूर्ण ठिकाणी. आणि इथं तर गटर पूर्ण भरलेत. अक्षरशः फुल गटर भरून झालेत. हा तर अजून पाऊस सुरूच झाला नाही आमच्याकडे. ह्याच्यापेक्षा जास्त आमच्याकडे पाऊस असते. सो चला आता जाऊया आणि तिथे क्लासच्या ठिकाणी जाऊन भेटतो आता तुम्हाला. लय पाऊस आहे थंडी खूप वाजा लागले. मला सोडून आत्ता घरी आलेलं आहे. पाऊस लई आहे. तर त्या ताईंना आणि सोडायला परत गाडी घेऊन जायचं त्यांच्या गावात घडवळ्यात. सो तर त्यांना बारक्यांना सगळ्यांना सोडायला जातो घडवळ्यात. चला गाडी घेऊन जाऊया पावसात मजा येणार. चला पटकन ताईंना सोडायचं. चला लवकर बस. बाय टाटा. चला ह्यांना सोडून येऊया गुडूयात. मित्रांनो ताईंना वगैरे सोडून आमच्या चाललेलं आहे मी आता घरी रिटर्न. आणि साईडनं वातावरण बघू शकता तुमच्या आमच्या गावाकडचं. म्हणजे पावसाळ्यात इतकं सुंदर होतं ना चंदगड भाग मित्रांनो आमचा. म्हणजे अतिशय इतकं फिरण्यासारखं आहे. तुम्ही पण कोणत्या भागातल्यात मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे पण असं वातावरण होतं का ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. खाली कमेंट करायला विसरू नका. मित्रांनो मी घरी आलो आहे तर ताईला सोडून. सो आता फ्रेश होतो. दिवा वगैरे लावतो देवाकडे. चला दिवा गेलो लावूया देवाकडे. आज कसं ना करायला लागले. लई काम झाले सकाळपासून बहुतेक त्याच्यामुळे असं दगदग झाली. सो चला जाऊया. आणि माझी ताई बाळाला बांधायसाठी जो काळा दोरा आणला होता तो गाडीतच विसरून गेली. सो आता तो माझ्याकडे आहे. तो आता उद्या परवा तिला परत नेऊन द्यायला पाहिजेत. तर कलाश्री नाही आहे तोपर्यंत मी काहीतरी काम करून घेतो माझा अभ्यास वगैरे. दिवा लावायचा आहे ते लावला आहे का पप्पाने बघतो एकदा. दिवा तर पप्पाने लावला आहे. दिवा लावलेला आहे. सो आता मला दिवा लावायची काही गरज नाही. सो आता मी थोडा अभ्यास करतो आणि नंतर एडिटिंग करायची व्हिडिओची तो पण करतो. कलाश्री येईपर्यंत एवढं काम होईल नाही माझं. आलेलं मित्रांनो कलाश्री आमची कल्लू आलेलं आहे क्लासवरून. तिथे बसले फोन घेऊन नुसती. आता मला भूक लागली सो मी जेवतो जरा. मम्मी गेले की देवळात. मम्मी देवळात गेले. हे काय आले हाय आणि बसले इथे मम्मी गेले की देवळात कधीच. स्वतः मला लागले भूक. सो मी जरा जेवतो थोडा. आणि आज माझी आवडती भाजी केली आहे जी मला अजिबात आवडत नाही ती म्हणजे मेथीची भाजी. पण ऑप्शन नाही सो म्हणून मेथीची भाजी खायला पाहिजेत. चला जेवूया पटकन. मित्रांनो जेवण डन झालेलं आहे आमचं. आवडती भाजी होती कलाश्रीची आणि माझी पण. मला पण आवडत नाही मेथीची भाजी आणि कलाश्री पण तेवढी आवडत नाही. कलाश्री तुला आवडते मेथीची भाजी. एवढी नाही मला पण नाही. सो तरी पण खाल्ली. सो आता मस्तपैकी जरा हातरून आम्ही झाडतो आमचं. हे सगळं इथं झोपायचं आपल्याला. तो झाडून ठेवतो आणि मला आता व्हिडिओ एडिट करायचा आहे. सो तो व्हिडिओ एडिट करतो. तोपर्यंत तुम्ही मला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.